नमस्कार मित्रांनो, स्पर्धापंच या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण एका नवीन भरतीसह, नवीन अपडेटसह तुमच्या समोर आलेलो आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मित्रांनो कमेंट्स येत होते, की वनरक्षक किंवा फॉरेस्टर या पदासाठी भरती कधी निघणार आहे? त्याबद्दल काही अपडेट आहे का? तर मित्रांनो, त्याबद्दल एक ॲडव्हर्टाइज आज प्रसिद्ध झालेली आहे, म्हणजे काल प्रसिद्ध झालेली आहे. ती तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. तर त्याचबरोबर जर तुम्ही फॉरेस्ट गार्ड आणि फॉरेस्टर या पदासाठी जर अप्लाय करणार आहात, जर तुमचं म्हणजे संपूर्ण जिल्ह्यांसाठी अजूनही भरती निघालेली नाही. काही ठराविक जिल्ह्यांसाठीच ही भरती निघालेली आहे. तसेच तुम्हाला जर याबद्दल माहिती हवी असेल, की वनरक्षक सॅलरी किती येते, प्रमोशन कसं भेटतं, पगारवाढ काय आहे, बदल्या बदली म्हणजे ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यामध्ये बदली कशी करता येते, सुट्ट्या किती भेटतात, तसेच तुम्ही इंटरनल एक्झाम देऊ शकता का? या सर्व बाबी या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेल्या आहेत. जर मित्रांनो तुम्हाला वनरक्षक या पदाबद्दल कोणताही डाऊट असेल तर या व्हिडिओला नक्की भेट द्या. तसेच मित्रांनो होमगार्ड या पदासाठी नोंदणी सुरू आहे. भरपूर पदं आहेत मित्रांनो, 9,700 पदं आहेत टोटल महाराष्ट्रात. जोपर्यंत आपल्याला काहीच नाही तोपर्यंत हा जॉब चांगला आहे. सॅलरी पण जेमतेम आहे आणि सॅलरी आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल, तर हाही व्हिडिओ तुम्हाला इथे अवेलेबल आहे. त्याच्या सॅलरी स्लिपबद्दल संपूर्ण माहिती आपण इथे दिलेली आहे. तसेच तसेच फ्युचरमध्ये काय ग्रोथ असू शकते, याबद्दलही आपण इथे डिस्कस केलेलं आहे. तर मित्रांनो, बऱ्याचशा अशा इम्पोर्टंट टॉपिकवरती आपण डिस्कस करत असतो. आपल्या या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल, तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओला एक लाईक मित्रांनो नक्की करायचा आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय हे जे पद आहे फॉरेस्ट गार्ड या पदासाठी मित्रांनो ही भरती आहे. फॉरेस्ट गार्ड आणि फॉरेस्टर या 2 पदांसाठी ही भरती निघालेली आहे. तर मित्रांनो यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपल्याला माहीत आहे 12वी पास असणं गरजेचं आहे. फिजिकली स्टँडर्ड्स तुम्हाला मिनिमम हे तुमच्यात असलं पाहिजे फॉर मेल कॅन्डिडेट आणि फॉर फिमेल कॅन्डिडेट. आता फॉरेस्ट गार्ड आणि फॉरेस्टर हे 2 पदांसाठी मित्रांनो भरती आहे. या दोन्ही पदांसाठी हे जे फिजिकल स्टँडर्ड आहे तो मित्रांनो सेमच आहे. काहीही फरक नाहीये. तर मित्रांनो मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला त्यासाठी लागणार आहे फिजिकल एक्झाम नंतरचं. तर मित्रांनो इन डिटेल तुम्ही क्वालिफिकेशन जे फिजिकल आहे ते पाहून घ्या. मेल फिमेलसाठी वेगळं आहे. मेलसाठी मित्रांनो 25 किलोमीटर विदिन 4 अवर्स तुम्हाला वॉकिंग करायचं आहे. फिमेलसाठी 14 किलोमीटर आहे 4 तासात. तर मित्रांनो अ, बरेच विद्यार्थी या भरतीची खूप दिवसापासून वाट पाहत होते आणि अतिशय चांगली संधी आपल्याला या मानातून भेटलेली आहे. जर तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यात अर्ज करू इच्छित आहे, पण तुम्हाला बदलीबद्दल काहीच माहीत नाही, तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती भेटेल. बदली करता येते मित्रांनो, नाही असं नाहीये. पण त्यामागे काही अटी असतात, शर्ती असतात. तर हे दोन्ही अर्ज भरायचं. तुम्हाला अप्लाय करण्यासाठी मित्रांनो या ऑनलाईन लिंकवरती तुम्हाला अप्लाय करायचं आहे. अप्लाय करण्याची लास्ट डेट मित्रांनो म्हणजे फॉर्म अजून सुटले नाहीत मित्रांनो. उद्यापासून या लिंकवरती तुम्हाला फॉर्म भरता येईल. 5 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2024 5 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकताय. फॉरेस्ट गार्ड आणि फॉरेस्टर या दोन्ही पदासाठी मित्रांनो तुम्ही 3 सप्टेंबर या डेटपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकताय. तर मित्रांनो तुमच्याकडे 1 महिना आहे. त्या महिन्यात तुम्ही डिसिजन घ्या. फॉर्म भरा. फॉर्म भरताना काही त्रुटी येत असतील तरी आम्हाला या व्हिडिओवरती जरी कमेंट केली तरी आम्ही तुम्हाला डिटेल्स पुरवू. तर मित्रांनो जी तुमची सी एक्झाम होणार आहे, ती मित्रांनो होणार आहे इंग्लिश, हिंदी, मराठी मीडियम मध्ये म्हणजे तुम्हाला कोणत्याही लँग्वेजमध्ये तुम्ही ती एक्झाम देऊ शकताय. एक्झाम ही मित्रांनो 100 मार्क्सची राहणार आहे. याबद्दल आपण डिटेल्स पाहूच. तसेच मित्रांनो फक्त ऑनलाईन ॲप्लिकेशन इथे ॲक्सेप्टेड आहेत. आता मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त फिजिकल एक्झामिनेशन जे विद्यार्थी क्लिअर करतील किंवा मेडिकल फिटनेस त्यांचं बरोबर असेल, फिजिकल फिटनेस, तेच मित्रांनो विद्यार्थी कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम देऊ शकतात. आणि मित्रांनो मेरिट लिस्ट जी लागणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड एक्झामवरतीच लागणार आहे. त्या त्यामध्ये दुसरे बाहेरचे कोणतेही मार्क्स इन्क्लूड केले जाणार नाहीत. फिजिकल एक्झामिनेशन जे आहे ते मित्रांनो फक्त तुम्हाला सी-बी-टी कॉम्प्युटर बेस्ड एक्झामला अपिअर होण्यासाठी लागणार आहे. बाकी काही त्याचा उपयोग नाहीये. तर मित्रांनो सी आपल्याला भरपूर गरजेचे आहे. सी मित्रांनो इथे दिलेले आहे फक्त नो अदर बॉक्स विल बी अवॉर्डेड. तर मित्रांनो त्यानंतरचा जो हा पॉइंट आहे, एक्झाम सेंटर तुम्हाला भेटतील मित्रांनो, अलॉट केली जातील. त्यानंतरचा जो पॉइंट आहे, द मेरिट लिस्ट प्रिपेअर्ड 100 मार्क्स ऑफ सी एक्झाम विल बी 100 क्वेश्चन्स. म्हणजे 100 प्रश्न असणार आहेत मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 0.33
25 म्हणजेच 33% मार्क्स तुमचे डिडक्ट होणार आहेत जर तुम्ही चुकीचा आन्सर दिलं तर. तर मित्रांनो जेवढं बरोबर आपल्याला माहीत असतील तेवढेच क्वेश्चन सोडवणे यामध्ये आपल्याला फायद्याचं ठरणार आहे. तर मित्रांनो एज वगैरे ते तुम्ही पाहून घ्या. जास्त आपण लेंदी व्हिडिओ करायचा नाहीये. तर मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यासाठी हा हे एक्झाम निघालेली आहे, भरती निघालेली आहे ते आपण पाहायचं आहे. फॉरेस्टर आणि फॉरेस्ट गार्ड असे 2 पद आहेत. अन् त्याचे कॅटेगरी वाईज सुद्धा आपल्याला इथे दिलेले आहेत. तर मित्रांनो डिस्ट्रिक्ट बघा, दादरा आणि नगर हवेली या डिस्ट्रिक्टसाठी निघाले आहेत. तसेच अ, दमन आणि दीव या डिस्ट्रिक्टसाठी सुद्धा या जागा निघालेल्या आहेत. तर मित्रांनो टोटल या जागा आहेत मित्रांनो ग्रेड पे. या ग्रेड पेच आपण त्या व्हिडिओमध्ये आपण जो हा व्हिडिओ दाखवला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तो ग्रेड पे कन्सिडर केलेला आहे. त्या कन्सिडर प्रमाणेच आपल्याकडे जे ओरिजिनल एका मुलाची सॅलरी स्लिप आहे ती आपण तिथे स्टार्टिंग पेमेंटची ती आपण तिथे दाखवली. एज एज लिमिट मित्रांनो 18 ते 27 इयर असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो व्हॅकन्सी पण बऱ्याचशा आहेत. जर मित्रांनो कोणी ट्राय करत असाल, तुमची तयारी असेल, तर मित्रांनो या ॲडव्हर्टाइजला ट्राय करण्यास काही म्हणजे शंका नाही आहे. तुम्ही म्हणसाल वेगळ्या जिल्ह्यातील आहे, तर कसे ट्राय करू? तर मित्रांनो तुम्हाला बदलीही करता येते. त्यासाठी अनेक अटी-शर्ती आहेत, पण त्याही आपल्याला पूर्ण करता येतात. तर मित्रांनो, अजून काही तुमची यामागे अडचण असेल किंवा दुसऱ्या कोणत्या पदाची तुम्हाला अशी माहिती हवी असेल, तर मित्रांनो आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तसेच मित्रांनो, जशी वनरक्षक सॅलरी स्लिप आपण पाहिली आहे, तसेच मित्रांनो तुम्हाला जर दुसऱ्या कोणत्याही पदाची सॅलरी स्लिप वगैरे त्या पदाचे सुट्ट्या, वर्किंग कल्चर कसं राहतं याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल, तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आम्ही त्यावरती लवकरच व्हिडिओ घेऊन येऊ. तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक केल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा भेटू.